हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन आणि छोट्याशा ब्लॉगमध्ये। चला ब्लॉगची सुरुवात झाली। सकाळी सकाळी छान असे पडदे वगैरे खिडक्या उघडून घेतल्या आणि जेव्हा पण आपण सकाळी खिडक्या पडदे ओपन करतो ना, त्यावेळेस जे घरामध्ये ऊन येतं आणि जी छान हवा येते ना, त्यामुळे घरामध्ये एकदमच फ्रेश वाटतं। त्यामुळे कधी पण सकाळी सकाळी खिडक्या आणि पडदे आपण उघडून ठेवायलाच पाहिजे थोडा वेळ तरी। आता सोफे वगैरे छान झटकून घेतले आणि त्यानंतर झाडझूड करून घेणार आहे। आज माहेरच्या घराची जिम्मेदारी तर खरं तर माझ्यावर आहे, कारण मम्मी पण गावी गेली आहे आणि वहिनी पण, तर त्यामुळे आज स्वयंपाक आणि घरातील सगळे कामं मला बघायचे होते। त्यामुळे सकाळी सकाळी स्वयंपाक बाकी होता माझा आणि अगोदर म्हटलं झाडून वगैरे घ्यावं आणि फरशी पुसून घ्यावी, त्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करावी। तर आज साधी आणि सोपी इन्स्टंट होणारी पनीरची भाजी बनवणार आहे। जे पनीर आपल्याला प्रीमिक्स भेटतं ना रेडीमेडवालं, तर तेच मी आज मागवलेलं होतं, कारण भैया आणि आबाईला पनीरची भाजी खायची होती आणि मग जास्त काही तामझाम न करता हे एक पॅकेट आणून घ्यायचं आणि हा पनीर टिक्का मसाला आहे, तर त्या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि छान अशी त्यामध्ये दूध जरी टाकलं तरी पण जमतं, पण दुधाचे जास्त करून पनीरची भाजी यांना आवडत नाही, त्यामुळे मग पाणीच टाकलं आणि आता कढईमध्ये तेल टाकून घेतलं। कांदा टोमॅटोची छान अशी प्युरी करून घेतली आणि आता याला तेल सुटेपर्यंत छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे। आणि त्यानंतर मग जो मसाला आपण पाण्यामध्ये टाकून घेतला पनीरचा टिक्का मसाला, तर तोही यामध्ये टाकायचा आणि छान असं फ्राय होऊ द्यायचा। आता बरेच जण ही भाजी बनवत असतील, खरं तर इन्स्टंट होते, जास्त वेळ पण लागत नाही आणि कधीतरी आपल्याला फास्टमध्ये पनीरची भाजी बनवायची असेल तर हा मसाला नक्कीच उपयोगात येतो बरं का। आता तेल सुटेपर्यंत मसाला फ्राय होतोय तोपर्यंत म्हटलं चला इकडे एक साईडने पीठ भिजवून घ्यावं, तोपर्यंत पीठही छान भिजेल। आज मला थोडासा स्वयंपाक बनवायचा होता, कारण मम्मी पप्पा पण घरी नाही आहे, वहिनी पण घरी नाही आहे, फक्त आमच्या 3-4 जणांसाठी स्वयंपाक बनवायचा होता। तर इथे बघू शकताय पनीरच्या मसाल्याला छान असं तेल सुटलं आणि त्यामध्ये आता पनीर ॲड करून घेतले। पनीर पण थोडेसे फ्राय होऊ द्यायचे। आता बरेच जण इथं ना कढईमध्ये पनीर फ्राय करून घेतात पहिले तेलामध्ये, त्यानंतर भाजीमध्ये सोडतात, पण मग जास्तच तेलकट होण्यापेक्षा मी तसेच पनीर त्यामध्ये टाकून देते आणि छान शिजले की तेही चवीला छानच लागतात। चला आता भाजी तर रेडी झाली, त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि आता सध्या एवढा कडकचा उन्हाळा चालू आहे ना, की झाडांना पाणी नाही दिलं तर झाडं लगेचच माना टाकायला सुरुवात करतात। चला म्हटलं आता छान असं झाडांना पाणी देऊन घ्यावं, कारण आपण शेतामधून चांगला कैरा आणलेला आहे। मग आपण त्या कैऱ्याचं आहे ना छान छान लोणचं करणार आहे, म्हणजे कोण करणार आहे आजीच्या हातीने एवढं फास्ट लोणचं बनतं, म्हणजे खूप भारी। मग बाबा आले होते गाडी घेऊन ऑफिसमधून। मग बाबा आल्याच्या नंतर बाबांनी पहिला लिंबू सरबत माझ्या हातात केलेलं, मग आपण रात्री केलंय लोणचं कैरीचं। चला आता माझ्या पिल्लूच्या गोड गोड गप्पा ऐकून तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा। आता ज्यावेळेस मी एडिटिंग करत होते तर त्यावेळेस ती पण आली आणि तिलाही माझ्यासोबत एडिटिंग व्हॉइस ओव्हर करायचं होतं, तर त्यामुळे म्हटलं थोडंसं तिला बोलू द्यावं। आणि तुम्हाला तिच्या गप्पा कशा वाटल्या नक्कीच सांगा कमेंटमध्ये। चला आता लोणच्याची तयारी आम्ही करत होतो। इथे हळद, मोहरी, मीठ आणि जो काही मसाला बनवून घेतलेला होता लोणच्यासाठीचा, तर तो तयार करून घेतला आणि गरम तेल पण करून घेतलं आणि आता हे सगळं मिक्स करून आता लोणच्याची रेसिपी इथे काही मी शेअर केलेली नाही, कारण यूट्यूबवर
यूट्यूबवर सध्या खूप छान छान रेसिपीज लोणच्याच्या आलेल्या आहेत. चला आता लोणचं इथे मसाले वगैरे मिक्स करून त्यामध्ये तेल थंड झालं की भरून घेतो आणि काही मसाला उरलेला होता तर लगेचच मिरचीचं लोणचं घालून घेतलं आणि अशा पद्धतीचं आमचं लोणचं झालेलं आहे. चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्या ताईंना मैत्रिणींना नमस्कार.